ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। आणि 2 जानेवारीला उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे। ते दिनांक 3 जानेवारीला निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे आणि आमच्या विरुद्ध निवडणूक लढवणाऱ्यांची यादी ही 3 जानेवारीला प्रसिद्ध झाली। असं सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आहे वेळ। मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे आणि मतमोजणी आपली ही एसडी ऑफिस या ते मतदान कार्यक्रमाची काही प्रकारचा कालावधी मतदान समाप्तीच्या 48 तारखे म्हणजे 13 जानेवारीला संपणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार बंद होईल आपला। तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची आपण 9 लाख एवढी दिलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने, एवढी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। त्याप्रमाणे निवडणुकीसाठी आपले कर्मचारी नियुक्त त्या ठिकाणी माननीय श्री बाळासाहेब चिरके हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार आहेत। त्यांच्याकडे जागा क्रमांक 1, 2, 3 या सोपवण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे निवड प्रभाग समिती क्रमांक 2 कार्यालय उल्हासनगर 2 या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी माननीय श्री गणेश ठाकरे हे आरो म्हणून काम करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या ठिकाणी आरो 3 हे या ठिकाणी आरो असणार आहे। त्यांच्याकडे जागा क्रमांक 10, 11, 12 यांचे कामकाज असणार आहे आणि प्रभाग समिती क्रमांक 3 कार्यालय उल्हासनगर 4 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 5 यांचे कार्यालय असणार असून त्या ठिकाणी आपला आरक्षणाचा तपशील याच्यामध्ये दर्शवलेला आहे। 16-15 तारखेला निवडणूक घोषित झालेली आहे। मतदानाचे 15 जानेवारी आहे। त्या खर्चाची मर्यादा आहे का हा एक साधारण प्रश्न विचारला जातो। तर सर्व उमेदवारांना किती खर्च करावा याची एक मर्यादा आहे। आपण देवळगाव महानगरपालिका आहोत, तर महानगरपालिकेला देवळगावच्या प्रति उमेदवाराला 9 लाखाचा खर्चाची मर्यादा आहे। त्याच्यावर त्यांनी प्रचार बाकी सर्व जे सफाई वगैरे या सर्व बाबींवर ते खर्च करू शकत नाही, तर त्यामध्ये त्यांना 9 लाखाची मर्यादा आहे। पण 9 लाखाची मर्यादा जी आहे त्याचा उमेदवार कसा करायचा आहे, तो उमेदवाराने स्वतः केलेला खर्च किंवा त्याच्या प्रतिनिधीने केलेला खर्च, राजकीय पक्षाने केलेला खर्च, तसेच उमेदवारांचे मित्रमंडळी ज्येष्ठ भारतला असं होते की मी खर्च केला नाही मित्रांनी केला, पण तो सर्व खर्च हा त्या उमेदवाराच्या प्रचारावर होणार असल्यामुळे तो उमेदवाराच्या खर्चात आपण पकडतो। यामध्ये खर्चाचे म्हणजे नामनिर्देशनावरील जेव्हापासून ते नॉमिनेशन फॉर्म भरायला येतील तेव्हापासून त्यांच्या खर्चाची गणना केली जाते। प्रचार सभा, प्रचार साहित्य, रॅली, स्टार प्रचारकांवरील खर्च, इतर जे काही सर्व खर्च आहे, जाहिरात वगैरे, या सर्व खर्चांचा आपण त्या 9 लाखामध्ये समावेश होतो। या खर्चाची नोंदणी जसं सांगितलं आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निकाल जाहीर केल्यानंतर पण जे मिरवणुकी वगैरे केलेला खर्च होतो तो सर्व खर्च यामध्ये पकडला असतो। नेक्स्ट आता यासाठी काय केलेलं आहे की वेगवेगळे पथक आहेत आणि पथकांमार्फत ते होणार आहे। याच्यामध्ये आपण फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत जे आचारसंहितांनी सांगितले की त्यासाठी आम्ही वेगवेगळे पथक केले। तक्रार झाली की तिकडे जाते SST बरोबर, त्याचबरोबर आम्ही काही स्पीड पथक ठेवलेले आहेत, म्हणजे ते येणाऱ्या गाड्यांमधून गाड्यांची तपासणी होईल। त्या गाड्यांमधून जसे की निवडणुकीच्या अनुषंगाने काही रोख पैसे म्हणा किंवा इतर भेटवस्तू किंवा साहित्य, तर त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, बरोबर। हे सगळं आहे। पुढे उमेदवारांचा खर्च पकडताना त्यांचे स्टार प्रचारक असतात, म्हणजे पक्षाने जाहीर केलेले असते किंवा हे आमचे स्टार प्रचारक आहेत, तर स्टार प्रचारकांचा फक्त प्रवासाचा खर्च सोडून
बाकी जो काही खर्च केला जाईल तर ते आम्ही त्याच्या उमेदवाराच्या खर्चामध्ये पकडला जातोय। यासाठी आयोगाला प्रत्येक पक्षांना आपले स्टार प्रचारक वगैरे कळवलेले आहेत। आता या खर्च सादर करण्याची पण मर्यादा आहे। उमेदवारांना त्यांचा खर्च दररोज म्हणजे इकडे आम्हाला सादर करायचा आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांनी 30 दिवसात तो सादर करायचा आहे। याबरोबर राजकीय पक्षांना पण खर्चाचे विवरण 3 वेळा सादर करायचे, 20 दिवस, 35 दिवस आणि निकाल आल्यापासून 3 महिन्याच्या आत पुढे। आता यामध्ये जसं आपण काय म्हटलं की काही उमेदवार जरी प्रचार साहित्य वगैरे करत नसले आणि एखादी त्याची जी बातमी आहे पेड न्यूज स्वरूपात जर केली तर याच्यावर सुद्धा आपला मीडिया मॉनिटरिंग कमिटी असणार आहे। त्यांच्या कमिटीच्या रिपोर्ट नंतर पेड न्यूजचा खर्च सुद्धा हे आम्ही त्या उमेदवारावर पकडणार आहे। यासाठी माननीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी राहील की जी पेड न्यूजवर वॉच करते। पुढे घ्या। आता हिशोब सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये या इलेक्शन कालावधीमध्ये खास इलेक्शनसाठी सर्व उमेदवारांनी अकाउंट एक स्वतंत्र उघडायचं असते। ते अकाउंट कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत, शेड्यूल बँक किंवा सरकारी बँकेत बचत खातं त्यांना उघडायचं आहे। पोस्टामध्ये सुद्धा उघडू शकतात आणि निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत त्यांनी ते प्रपत्र 1, 2, 3 मध्ये सादर करायचं। आता हे नाही केलं तर काय होते, हे जर त्यांनी जर खर्च सादर नाही केला तर असे निवडून आलेले उमेदवार किंवा त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली हे जर अंतिमता सिद्ध वगैरे झालं तर 3 वर्षांसाठी अपात्र ठरवतात। आता मध्येच लोकसभेच्या दरम्यान काही उमेदवारांना निवड त्यांनी मागच्या इलेक्शनला सादर केले नव्हते म्हणून त्यांचे त्याच वेळेस अर्ज अपात्र ठरवले। याच्या विरुद्ध त्यांना अपील करायचा, आयोगाकडे अपील करायचं सवलत आहे। आता जसं सांगितलं आम्ही की स्टार प्रचारक, अंतिम हिशोब हे सर्व अशा थोड्या प्रकारामध्ये आहेत। आता यामध्ये पाठीमागे सोशल मीडियावर आजकाल सगळे जे आहेत आम्ही काय केले की बऱ्याच ठिकाणी आपले जे काही सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये पण आमचे वेगवेगळे सदस्य आहेत की तिकडूनही काय जो प्रचार वगैरे होत आहे तर त्याच्यावर आमचा वॉच आहे, जसं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे। आणि या सगळ्याचा खर्च त्यांनी करायचा आहे, कारण जिथे जिथं त्यांनी पेड सर्व्हिस घेतलेली आहे जाहिराती बनवणे वगैरे ते ह्या सगळ्यावर आमची वेबसाईट आणि त्याच्यावर आमची डिजिटल टीम वर्क करते। पुढे त्याच्यासाठी आम्ही रेटलिस्ट आहे, रेटलिस्ट प्रत्येक खर्चाच्या बाबीसाठी रेटलिस्ट। आता आपली त्याची उद्या 8:30 वाजता मीटिंग आहे राष्ट्रीय पक्षासोबत, मग ते त्यांच्या मान्यतेने आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जी काय हे केलं महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र आलेलं आहे साधारण भाग 1 मध्ये त्याच्यामध्ये सगळे नियम फेक न्यूजचे असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया त्याचे सगळे नियम त्यांनी दिलेले आहेत। कशा पद्धतीने ते निकष असतील, कशा पद्धतीने ते आपण ओळखणार, ते कमिटीच्या समोर कसे सादर होतील, त्याच्यामध्ये काय सवलती आहेत काय नाही ते सगळं स्पष्टपणे दिलेले। हेही आपण इनफॅक्ट ते वेबसाईटवरती पण टाका आणि एक कॉपी सगळ्यांना द्या। ते तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे, बिकॉज काय पद्धतीची जेव्हा कमिटी समोर अशी तक्रार केली किंवा काही तर आम्ही कोणते निकष ते ठरवण्यासाठी योग्य ठरू हे त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे। आदरणीय मॅडम सर्वांना शेअर करतो आणि याच्याबरोबरच या सर्व ज्या प्रत्येक ऑफिसला आम्ही खर्चाची टीम केलेली आहे, म्हणजे आपली जी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणा, SST, VST जी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम हे जे रेकॉर्ड करतील PCT ते भरून व्हिडिओ रिव्ह्यू टीम बघेल आणि त्यानंतर ते अकाउंटिंग टीमला येईल। अकाउंटिंग टीम आल्यानंतर उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि आम्हाला आलेला खर्च जे काही तफावत असेल तर सर्व आरोप साहेबांच्या सह्याने आणि नोटीस जाईल आणि त्यांना संधी दिली जाईल 24 तासाच्या त्यांनी त्याचं उत्तर वगैरे द्यायचं। आणि या सर्व टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून इलेक्शन ऑब्झर्वर येतात, मग त्यांनी पण ते खर्चाची तपासणी वगैरे करतात। खर्च मर्यादित आहे का, हिशोबात काही तफावत आहे का, हे सर्व आहे। त्यानुसार इलेक्शन ऑब्झर्वर यांचे ड्युटीज राहतील। त्यासाठी आयोगाने वेगवेगळे नमुने ठेवून दिलेले आहेत, त्या नमुन्यामध्ये ते होते आणि शपथपत्र दाखल करताना त्यामध्ये पण सर्व आहे। त्यांनी अकाउंट उघडले का, प्रपत्र 2 मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नियमित सादर केला जातो का, सादर केलेला अंतिम खर्च प्रपत्र 3 मध्ये खरा आणि योग्य आहे का ते, आणि हे सर्वांचं त्यांचं आम्ही शपथपत्र पण घेतलं जाते। त्याची
अधिकृत तपासणी म्हणजे प्रत्येक उमेदवाराने जो सादर केलाय त्याची तपासणी झाल्यानंतर आमच्या प्रत्येक ऑफिसला नोटीस बरोबर त्यांनी सादर केलेला खर्च तो सादर तिथे लावला जातो. त्याचे जर प्रति हवे असतील तर त्या कोणीही सामान्य नागरिक मागू शकतो. ठीक आहे. त्याचे नागरिक कुठचे त्याचे जे आहेत खर्चाचे नमुने. ओके. तुम्हाला तुमच्याकडूनही आम्हाला येऊ द्या, आजच द्या, सो दॅट तुम्हाला काय काय अपेक्षित आहे ते तीनचे एक फॉर्मॅट करून आम्ही मग त्या पद्धतीने तुम्हाला देतो. म्हणजे त्या हार्ड न्यूजसाठी म्हणजे बातम्यांसाठी जे काही महत्त्वाचं आहे ते द्या आम्हाला, बाकी काय नको. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही जरी थोडंसं सांगितलं म्हणजे त्यांनाही थोडंसं एक चलन मिळेल किंवा गायडन्स मिळेल की हे फॅक्ट्स आम्हाला द्यायचे आहे. आजच्या सीने बाबत थोडंसं 5 मिनिटं ॲडिशनल थोडं सांगा तुम्ही. माननीय निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज आपण सर्व जमलेलो आहोत. त्यापूर्वी बिलारी साहेबांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. आजच्या जिल्ह्याला प्रमुख म्हणून माझ्या जास्त स्क्वॉड्स असणार आहेत. FST, SST, EST आणि BBT. तर FST जे स्क्वॉड्स आहेत ते जवळजवळ 9 स्क्वॉड्स आहेत. त्याच्या प्रत्येक स्क्वॉड्समध्ये पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर आमचे जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना एक्झिक्युटिव्ह दर्जा असतो, म्हणजे त्यांना जागेवर काही इलिगल कॅश, दारूची अवैध वाहतूक किंवा इतर असं गोल्ड किंवा मतदारांना प्रलोभनासाठी देण्यात येणारे काही किमती दस्तावेज हे जर सापडले ताबडतोब जागेवर सीज करतील, ते गुन्हा दाखल करतील. हे पॉवर निवडणुकीच्या कालावधीत दिलेले जातात. तसेच स्क्वॉड्स हे 2 दिवसापासून कार्यान्वित झालेले आहेत. ते सर्वत्र मोनिंग असणार आहे. CVG ॲपद्वारे त्यांना मिळालेली तक्रार ही 1 तासात सॉल्व्ह केली जाणार आहे. तर माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्याने देखील आपल्या माध्यमातून ही जनजागृती उमेदवारांपर्यंत आणि सर्व राजकीय पक्षांना करावी. त्याच्यानंतर 6 ठिकाणी आपले SST स्क्वॉड्स असणार आहेत. ते देखील कार्यान्वित झालेले आहेत. 6 स्पॉट्स आहेत जिथून उल्हासनगर महानगरपालिकेत गाड्या येतात आणि गाड्या जातात. अशा 4-6 ठिकाणी चेकिंग पॉईंट्स असणार आहेत आणि 24/7 आपले स्क्वॉड्स इथे कार्यान्वित असणार आहेत. त्यानंतर आपण सर्व ऑफिसेसना 1 विंडो सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, जेणेकरून उमेदवार किंवा त्यांचे पक्ष हे जे प्रचारासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मागतात त्या सर्व परवानग्या त्यांना एकाच खिडकीतून दिल्या जाणार आहेत. कुठेही त्यांना इकडे वेगवेगळ्या परवानगीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यांनी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या परवानगीचे अर्ज दाखल करायचे आणि विदिन 24 आवर्स त्यांना ती परवानगी दिली जाणार. मग ती परवानगी महानगरपालिकेकडून असो, तात्पुरत्या प्रचार कार्याची असो, प्रचार सभेची असो, रॅलीची असो, वाहनांची असो, या सर्व प्रकारच्या परवानग्या ह्या 1 विंडो सिस्टीम मधूनच कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक लागणारे पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक पोलीस, MSCB हे सर्व स्टाफ आपण तिथे बसवलेला आहे. इव्हन मुख्यालयात पण काही अडचण आली तर मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर निवडणूक मुख्यालय कक्ष हा देखील कार्यान्वित ठेवण्यात आलेला आहे. सर्व खर्चावर उमेदवारांच्या ही करडी नजर असणार आहे. सर्व इव्हेंटचे चित्रीकरण केले जाईल, त्याचा खर्चाचा हिशोब ठेवला जाईल आणि तो विहित मर्यादा मान्य आयोगाने घालून दिलेली आहे. त्या मर्यादेतच सर्व पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना हा खर्च करावा लागणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की ही निवडणूक शांततेत आणि एक लोकशाहीचा सण म्हणून आपण पार पाडूया आणि 15 तारखेला शांततेत वोटिंग होईल आणि 16 तारखेला त्याचा रिझल्ट जाहीर होईल. धन्यवाद. हॅलो. आपण 29 प्रकारच्या टीम स्थापन केलेल्या आहेत. 6 प्रकारच्या इम्पॉर्टंट टीम स्थापन केलेल्या आहेत. त्याचे आदेश आपण वेबसाईटवर टाकलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे RO ऑफिसेस जे आपले व्यवस्थित सुस्थितीत करावे लागतात ते सगळे आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रिंटिंग असेल, छपाई असेल, इलेक्ट्रॉनिक आयटम असतील, इन्व्हर्टर असेल, इनफॅक्ट त्यांच्याकडे जे त्यांना व्यवस्थित साहित्य लागतं, RO हँडबुक असेल किंवा इतर जे नमुने असतील ते त्यांच्याकडून जे चेकलिस्ट करायचे असतील ते सगळं तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे मनुष्यबळ जे लागतं त्याचे आदेश निघालेले आहेत. त्यांना हजर करून घेण्याची ही जी कारवाई आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. इनफॅक्ट तेच नाही तर आपल्याकडे जे 3.5 आपल्याला जो आकडाचा दाखवण्यात आला होता, 3000 कोटीवर जो आकडा आपल्याला दाखवला होता, त्याच्या सगळ्यांचे आदेश आपण काढलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या सरकार मार्गाच्या जे काही डिपार्टमेंट असतील, लाईन डिपार्टमेंट असतील, अंबरनाथ नगर परिषद आपल्याला जवळची आहे, म्हणून मॅक्सिमम आपण जे कर्मचारी आहेत तिकडून आपण त्याचे आदेश काढलेले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने 28 तारखेला आपण पॉलिंगचं असेल किंवा त्या पद्धतीच्या अनुषंगी जे काही ट्रेनिंग असतील ते आयोजित केले
ठेवलेला आहे. प्रथम टप्पा 28 तारखेला आणि त्याच्यानंतर 2 किंवा जेव्हा कधी आपले आरो आणि मास्टर ट्रेनर्स ठरवतील त्या पद्धतीचा आपण ट्रेनिंग घेणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्ट्रॉंग रूमचा, कारण की स्ट्रॉंग रूमची तयारी करणे, त्याला व्यवस्थित पद्धतीने नियमाप्रमाणे बनवणे, त्याच्यानंतर ईव्हीएम मशीन जे आपल्याकडे आता प्राप्त होतील 27-28 जेव्हा कधी आयोग आपल्याला देईल तेव्हा ती तिथे घेऊन गेले, ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आपण केलेली आहे. पॉलिंगची लोकेशन, पॉलिंग म्हणजे काउंटिंगची लोकेशन ठरवणे, ती तयारी आपण केलेली आहे. PWD मार्फत त्याचेही आदेश निर्गमित झालेले आहेत. सो ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची आपण ऑलरेडी तयारी सुरू केली आहे. पुढे आपण बोललात की जसं जे मतदान केंद्र आहेत, मतदान केंद्राची निश्चिती, आरोवाईज निश्चिती आणि त्याच्यासाठीची दुरुस्तीचे आदेश असतात तेही आपण निर्गमित केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल रॅम्प असणं गरजेचं आहे, शौचालय सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे, तिथे पाण्याची सुविधा असावी, शेड असावं कारण की दिवसा ऊन असतं, संध्याकाळी जर उशीर झाला तसं तर आपली 5:30चा टायमिंग असतो त्याच्यानंतरही, कारण की लोक उशिरा येतात तर नागरिक जेव्हा उपस्थित तेव्हा त्यावेळेस मी पुरेसा तिथे फॅसिलिटीज असाव्या, लाईटची व्यवस्था आहे तीही आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मार्फत तीही त्या पद्धतीने केलेली आहे. त्याचं कामही आदेश दिलेले आहे, सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं जे आणि मतदार यादी आपली जी अंतिम आपण केली होती 15 तारखेला, त्याच्यामध्ये काही पुरवणी आदेश आपण परत सगळं चेक करून आपण केलेलं आहे. जवळजवळ 15,884 जे काही परत आपल्याला आढळून आले त्याचीही पुरवणी आपण केली, तेही आयोगामार्फत आपण आता परवानगी घेऊन ते अंतिम चार्टमध्ये, कंट्रोल चार्टमध्ये आपण इन्क्लूड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे काही आता बरीचशी माहिती माझ्या अधिकाऱ्यांनी खर्चाबाबत असेल, वन विंडो सिस्टीम बाबत असेल, आचारसंहितेबाबत असेल आपल्याला पुरवलेली आहे. त्या सगळ्या टीम्स आज रोजी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. पोलिसांबरोबर आपली ऑलरेडी समन्वय बैठक झालेली आहे आणि आपल्या शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे कायदा व्यवस्था असेल त्याबाबतची जी काही पद्धत जी आपल्याला अवलंबायची आहे त्याची एक आपण त्यामध्ये SOP बनवलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केले. आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वीपची जी टीम असते म्हणजे मतदाराची जनजागृती, त्याविषयीही पण आपण बऱ्याच काही गोष्टी करतोय. जसं दिव्यांग असतात आपल्याकडे बरेच, कोणत्या बूथवर कोणत्या ठिकाणी किती असतील, एखाद्याचं दिव्यांगाचं डेडिकेटेडली करता येईल, पण दिव्यांगच नाही तर ट्रान्सजेंडर आहे, महिला बूथ आहे, 18 वर्षाच्या वरती सपोज जवळपास एखादं कॉलेज असतं तर अशा पद्धतीची गुलाबी बूथ असतील किंवा तरुण किंवा आदर्श अशा पद्धतीची बूथची पण आपण प्लॅनिंग करतो. तर जसं जसं आपल्या इलेक्शनचे टप्पे पार होत जातील तसं तसं त्या पद्धतीने आपण ते काम करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी नामनिर्देशन, जसं की नॉमिनेशन उद्यापासून जे सुरुवात होत आहे, तर पहिली जी आरोची मीटिंग आहे त्यांच्या त्या पॉलिटिकल पार्टीसोबत तीही त्यांनी घेतलेली आहे. कशा पद्धतीचे चेकलिस्ट असली पाहिजे, काय पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रायमरीली आपण समजून घेतलं पाहिजे की आयुक्त आणि जे काही त्यांना काम मिळतं त्या सगळ्याची जबाबदारी घेण्याचं आम्ही काम करतो. बट कोर जे निवडणुकीचं काम आहे एकदम फ्रीली, फेअरली, ट्रान्सपरंटली जर आपल्याला करायचं असेल तर तेच करणार आहे. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग विल बी डन बाय देम अँड विल बी प्रोव्हाइडिंग सपोर्ट इन एव्हरी केस. म्हणजे आम्ही व्हेकलचे अक्विजिशन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं पुरवलेल्या आहेत. सो दॅट वॉज ऑल फ्रॉम माय साईड. आय फील की काय असतं की प्रत्येक गोष्टीची जी अंमलबजावणी आपल्याला करायची असते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुठे मला वाटते कुठेतरी इथून नाही तर समोरून येतो. म्हणजे पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत आणि तुमच्या मार्फत जे सगळं काही जाणार आहे, पोहोचणार आहे ते कशा पद्धतीनं बायस नसावं आणि कशा पद्धतीनं फॅक्च्युअल असावं ही सगळ्यात मोठी जबाबदारी मला वाटते तुमची असणार आहे लोकशाहीच्या मोठ्या आपल्या उत्सवामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणूनच ही पत्रकार परिषद आहे की माहितीच नाही तर पण एक चर्चा, एक विनंती म्हणून पण आम्ही तुमच्या समोर येतोय की आमचा हा जो प्रयत्न आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं शांततेत ॲब्सोल्युटली म्हणजे फ्रीली अँड फेअरली कसं आम्ही इलेक्शन करतो त्या अनुषंगानेच ही सभा आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच मी तुमच्यासमोर ही विनंती करते. थँक्यू सो मच. तुम्ही आला. मी विजय कुमार राठोडे, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4. माझ्याकडे प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 या प्रभागाचे निवडणूक घेण्याचं कामकाज सोपवलेलं आहे. माझ्याकडे
एकूण 87 मतदान केंद्र आहे. तर काय तुमचं दांडे सर. तर तुम्ही खरोखर महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण मतदाराच्या दृष्टीने आपलं मतदान केंद्र किती सुव्यवस्थित आहे, तिथे आपल्याला जाऊन मतदान करता येईल का, गर्दीचा सामना होईल का, पाणी स्वच्छता याचे काही प्रश्न तिथे आहे का, हे मतदाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. तिथे जर या सोयी आपण व्यवस्थित पुरवल्या तर मतदानाची आकडेवारी पण वाढू शकते. त्याला आपण AMF फॅसिलिटी म्हणतो, म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी. जिथे समजा आता हिवाळ्याचे दिवस आहे, म्हणजे दिवस लवकर मावळतो आणि मतदानाच्या ठिकाणी समजा शेवटच्या घटनेला काही गर्दी जमली तर अंधार होऊ शकतो. तर तुमचा प्रश्न एकदम वाजवी आहे. ज्या ठिकाणी आता मी स्वतः मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करेन आणि जिथे तिथे असं आढळून येईल की तिथे अंधार होऊ शकतो किंवा इथे लाईटची कमतरता असू शकते, तर त्या बाबी आम्ही तात्काळ मुख्यालयाला करू आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था करू. आणि दुसरं एक यांनी प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी मशीन बंद पडलं तर आपण काय करायला, ज्यावेळेस एखाद्या केंद्राचं मशीन तयार करत असतो तर 10% त्याच्यामध्ये रिझर्व्ह मशीन सुद्धा आपण हँडशीट तयार करतो. कारण ते मशीन आहे त्याला सांगता येत नाही. आणि पूर्वानुभव आपण लक्षात घेतलं तर एखाद्या मतदाराला चुकीचं बटन दाबलं किंवा आणखी काय गडबड झाली तर मशीन बंद पडण्याची शक्यता असू शकते. हे गृहीत धरून आपण ॲडिशनल मशीन प्रिपेअर करतो. आणि जसं आपल्याकडे काही तक्रार येईल किंवा आपल्याकडे काही सूचना येतील की ह्या ठिकाणी मशीन बंद पडलं किंवा चालत नाही तर आपण ते ताबडतोब खोलण्याची व्यवस्था केली. प्रभागातून जे उमेदवार नामनिर्देशन पत्र भरतात त्यांना त्या पत्रासोबत अर्जासोबत अशा आहे की जे उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करतील तर त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला आणि जात पडताळणी त्याच्याकडे असेल तर त्याची प्रत लावायला पाहिजे. परंतु छाननीच्या वेळेस त्याने जातीचा दाखला ओरिजिनल आणि जात पडताळणी पण ओरिजिनल आणली पाहिजे. समजा जात पडताळणी ओरिजिनल त्याला मिळाली नसेल तर त्याने तिकडे जी पावती दिली ओरिजिनल ती पावती त्याने इथे आम्हाला सादर केली पाहिजे. छाननीच्या वेळेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण माझ्याकडे पण जवळपास 5 ते 6 अशी बूथ हे आहेत केंद्र की जिथे राखीव प्रवर्गासाठी ते आहेत. तर माझ्याकडे यावेळी सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही हा मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्या. जात पडताळणी असेल तर आता तुम्ही अर्ज द्या, मी तुम्हाला पत्र देतो आणि जात पडताळणी तिकडे अर्ज केल्याची माझ्याकडे फोन दाखवा आणि छाननीच्या वेळेस दोन्ही ओरिजिनल आणा. जात पडताळणी समिती त्या विभागामध्ये आहे, तुम्हाला त्या जात पडताळणी समितीच्या समोर अर्ज करावा लागेल आणि त्याची पावती आणावी आहे. राष्ट्रीय पक्षाची बैठक आहे. अर्ज माझ्याकडे बघा, माझ्या स्वतःच्या माझ्या विभागामध्ये 4 अर्ज आहेत आणि मी ताबडतोब सांगितलं विदिन 12 आवर्स म्हणजे मी खुर्चीवरून उठेपर्यंत त्याला देऊन टाका, म्हणजे त्यांचं तिकडे काम नको असं सक्त सूचना मी दिलेली आहे. हॉलमध्ये जायच्या अगोदर काही एका पक्षाने पकडलेली माणसं तिथं बोगस मतदान करण्यासाठी. तर असं काही नागरिकांना आपण जाहीरनामा करणार दिला की एक दुसऱ्या शहरातली लोक त्या मतदानाच्या दिवशी त्या शहरात नाही राहिलं असं काही आचारसंहितेचा नियम आहे DCPने सांगितला. तर असा काय प्रकार आहे का, म्हणजे कारण की बोगस मतदान पकडले, 200 बोगस मतदान पकडले अशी अफवा झाली का त्या दिवशी. आणि ते लग्नासाठी काही लोक आलेली आणि उत्तर भारतीय लोकांचं लग्न रात्री असतं तर त्या दिवशी त्या हॉलमध्ये ती लोक उतरली त्या आपण दुसऱ्या पक्षाच्या एका काही लोकांनी पकडले त्या हॉलमध्ये कोणत्या पक्षाचा पुढारी होता आणि त्यामुळे ते सगळं उद्धर होतं. आपण अशा गोष्टीमध्ये थोडंसं विभागणी केली पाहिजे की अफवा काय आहे, बोगस मतदार काय आहे, ते कशा पद्धतीने होतात. आपला मूळ जो काका आहे तो मतदार यादीचा आहे, त्याच्यामध्ये काय पद्धतीने आपण काम केलेलं आहे, आपले मतदान केंद्र कशा आपण फोडलेले आहेत, त्याच्यामध्ये काय याद्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग काय अडचणी येऊ शकतात तो आहे. आता मतदार यादीमध्ये जे असतील आपली नावं त्याच पद्धतीने वोटिंग झाले पाहिजे हाच आमचा प्रयत्न असणार आहे आणि तोच प्रयत्न केला. आता बोगस त्याच्यामध्ये असतील तर तो वेगळा विषय झाला. आचारसंहितेमध्ये असा नियम आहे की दुसऱ्या शहरातला व्यक्ती निवडणुकीच्या काळात आपल्या शहरात नसावा असा काहीतरी क्लॉज आहे. असं म्हटलं तरी केडीएमसीला हा मतदारसंघात नसावा. केलं होतं केडीएमसीला बाहेरच्या गाड्या पण नाही पाहिजे आणि शाळा कापून झालेलं त्यांना.
स्पष्ट माहिती आहे. जो रक्कम जी पकडली जात होती त्या रक्कम मोजण्यासाठी आपल्याकडे मशीन उपलब्ध नव्हत्या. आता त्या आहेत. काही लोकांना या अध्यक्षतेच्या कालावधी 50,000च्या वरती रक्कम कॅश करता नाही येत. त्याच्यावर असेल तर त्यांनी जे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर तर त्याला जर खात्रीपट्टी तर सोडायचा अधिकार आहे, पण त्याला पण लिमिट आहे. 10 लाखाच्या वर जर असेल तर ते इन्कम टॅक्सला कंपल्सरी कळवायचं. तर त्या केसमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरला कळवतो आणि त्याची कमिटी राहते सर्व. आणि जर त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट काय देण्यात आले तर ती सीज केली जाते. सीज केल्यानंतर त्याला एक सीझर कमिटी आहे, त्या अध्यक्ष आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये निर्णय होतो. तोपर्यंत ती केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन ती सब ट्रेझरीमध्ये आपण सील करून ठेवणार आहे. असं काही नाही. जोड़ने के लिए आयोग की क्या तैयारी है? मैंने आपको पहले ही बताया था कि स्वीप जो कार्यक्रम है हमारा, उसमें हम विविध ऐसे कार्यक्रम लेंगे जैसे कि रैली हो सकती है, आदर्श बूथ हो सकते हैं, हमारे जो कॉलेजेस है वहाँ पे कुछ अवेयरनेस प्रोग्राम्स हो सकते हैं. तो उसका हमने पूरा एक शेड्यूल बनाया है जिसका हमारी कमेटी भी है, डीएमसी उनके अध्यक्ष है, PRO है उसमें. तो उस तरीके से हमारा पूरा प्लानिंग है. तो वो हम टाइम पे फिर आपको बताते रहेंगे कि हम क्या कर रहे हैं उसमें. मॅडम, अनधिकृत बांधकामं करणारे किंवा त्याच्यात राहणारे त्यांना निवडणुकीच्या वेळी म्हणजे काही प्रमाणपत्र देऊन त्यांना बाद करण्यात येईल असं काही आदेश आला होता. म्हणजे त्यांना शपथपत्र द्यायचं होतं, तर तसं काय आहे का? कल्याण डोंबिवली ठाण्याला गेलंय कंपल्सरी. म्हणजे त्यांनी बांधकाम केलेलं नाहीये असं शपथपत्र त्यांना द्यायचं. नॉमिनेशन फॉर्म शपथपत्राचा नमुना. आणि एक महत्वाचं की दर इलेक्शनला पत्रकारांना पालिकेतर्फे ओळखपत्र दिली जातात एंट्रीसाठी. आणि तिकडचं मॅडम मीडिया रूम आहे ना, तिथे वायफायची सुविधा वगैरे. आणि दरवर्षी मतमोजणी प्रत्येक निवडणुकीला 7:30-8 पासून चालू होते. यावेळेस 10चा टाइम काढतात. नमस्कार. त्याचं कारण असं आहे की ही आता बहुसदस्य पद्धत आहे, त्यामुळं वोटिंग करताना वेळ लागत असते. त्या सर्व विचारात घेता साधारणतः आम्हाला रात्री 9-10-11 वाजू शकते मशीन जमा करायला. आणि उद्या जर 8 वाजता असलं तर आम्हाला ती वेळ मिळत नाही ट्रेनिंग ऑफिस म्हणून सकाळी 10ची वेळ. मॅडम, आचारसंहितेमध्ये असा कोणता नियम आहे का की ज्यावेळी म्हणजे ते त्या नियमांचं पालन नाही झालं तर उमेदवारी बाद होऊ शकते? जर आचारसंहितेचं पालन नाही केलं तर आचारसंहितेच्या नियमानुसार त्याची कारवाई होईल. आता आपण नंतर आपण मुश्किल आता निवडून आले त्यांनी शपथपत्र घेतलं ना, मी सगळं नियम पाळायचं. तात्काळ काही नाही. तात्काळ अजून निवडून तो निवडून आला तर त्याच्या गोष्टी आहे. तर काही लोक समजा पैसे वाटतायत किंवा काय समजा मतदार तर त्याच्यासाठी तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर, हेल्पलाईन नंबर, कारण की समजा सामान्य जनतेला जर कॉल करायचा असेल असं काय केलेलं आहे? ते सगळे ग्रुपचे नंबर कॉलचे त्यांच्या थ्रू आपल्या ग्रुपवर शेअर होतील. म्हणजे कोणत्या शिफ्टला कोणता स्पॉट कार्यालय ते तुम्हाला कळेल आणि त्याचे फोन नंबर पण त्याच्यात पिक्चर आहे. SST, BST आणि SST जे आहेत ना, जे आपण आदेश बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्या कर्मचारी अधिकाऱ्याचा नंबर टाकलेला आहे. तर ते तुमचा जो ग्रुप असेल तर ही शेअर करतील आणि वेबसाईटवरती पण मी टाकायला सांगते, तर तिथून तुम्हाला मिळेल. एखादं चुकीचं काही असेल किंवा चुकून काही वेगळा नंबर आला असेल तर आपण तेही आपल्याला वेळ देत असेल. मॅडम, एक प्रश्न आहे की मतदार यादी जी आहे, ज्यावेळी मतदान करायला जातो उमेदवाराच्या, तर त्याच्यामध्ये बहुतांश यादीमध्ये काही लोकांचे फोटो नाव आहे, परंतु जो असा मतदार त्या ठिकाणी मतदान करायला जातो त्याच्या ID प्रूफ बघून त्याला आपण मतदान करण्याचा अधिकार देणार आहात का? कारण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं झालेलं आहे. त्याचा काय उपाय करणार आहात, काय केलं? फोटो सहितच आपल्याकडे यादी नाही, आता बघा त्याच्यामध्ये आहे फोटो नाही, नाव डिक्लेअर नाही केलेली आहे. सध्या आपण जी डिक्लेअर केलेली आहे ती फक्त नावाची यादी डिक्लेअर केलेली आहे. आपल्याकडे जे आरोपकडे जाणार आहे त्याच्यामध्ये फोटो सगळीकडे कलर प्रिंटचे फोटोज आहेत त्यांच्या. मॅडम, असा विषय आहे की आता अमरनाथ बदलापूर
वगैरे नगरपालिका निवडणूक झालेली आहे, परंतु सोशल मीडिया प्रत्येक उमेदवार वापरतो. आता तो काय करणार की 6 वाजता आचारसंहिता चालू लागलेली आहे, मग तो 10 वाजता त्याच्या सोशल मीडिया, त्याचा इंस्टा आहे, फेसबुक आहे, त्याच्यावर ऑनलाईन येणार आणि त्याचा तो प्रभाग आहे कोणता अ ब क ड त्या प्रभागाची माहिती देणार. मी असा उमेदवार आहे, या प्रभागात काय, आणि मला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देण्याचं आवाहन करा. अशा उमेदवाराला कशा कोणत्या पद्धतीने कारवाई करणार, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करणार. आपण ते दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजे की इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःच्या माध्यमातून स्वतःचं काहीतरी इन्फ्लुएन्स करणं वेगळं आणि पेड पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल काही पोस्टर्स बनवलेले आहेत, जसं की मी म्हटलं ह्या राजपत्रातील जे नियम दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी जर त्याच्यामध्ये केलं असेल तर ते सगळं कम्युनिटी पण सांगितलं की त्याच्यावरती आपण मस्ट ठेवणार की त्यांचे कोणते अकाउंट्स आहेत, कशा पद्धतीने ते वापरले गेले, इतर काही कोणतेही अकाउंट्स असले पण तिथे जर प्रचार होत असेल तर ते पण आपण त्या प्रचलित काय म्हणतात डेटनुसार आपण ते दोघं आपण धरणार आहोत आणि त्याचा खर्च त्याच्यामध्ये येणार. मॅडम आरोपला एक प्रश्न, मीडियामध्ये काही बातमी द्यायची किंवा सोशल मीडियावर जो कंटेंट प्रसिद्ध करायचा आहे व्हिडिओ वगैरे, तर तो त्याची आधी पूर्वमान्यता घेतल्याशिवाय त्यांनी करायचं नाही. त्यामुळे ती पूर्वमान्यता घेतलेली आमच्याकडे असणार आहे, त्याला मान्यता कधी दिली, त्यांनी कधी डिस्प्ले केला, तो मग तुमच्या आचारसंहितेचा भंग वगैरे या आमच्याकडे पुढची कारवाई सुरू होणार. तुम्हाला लागूनच एक प्रश्न आहे, विधानसभेला मध्ये म्हणजे जाहिरात द्यायची की तुमच्यावर किती गुन्हे ते प्रसिद्धी करा म्हणून, तर ह्या निवडणुकीला पण तसं आहे का? विधानसभेला असतं, इथे पण आहे. नाही पेपरमध्ये जाहीर करायचं तुम्हाला पब्लिकला, कॅन्डिडेटला नाही ना, नगरसेवकला नसतं. मैडम मेरा ये पूछना है कि सभी जो चुनाव अधिकारी आपने नियुक्त किया है 6-7 जगह पे, वहाँ पे जो चुनाव के इच्छुक लोग हैं वो लोगों के लिए डॉक्यूमेंट वगैरह क्या लगेगा, ऐसा कुछ कहा जाए तो कुछ सूचना वगैरह लगनी चाहिए बाद में लगाया हुआ है. प्रभाग क्रमांक 4 सॉरी आरोप क्रमांक 4 प्रभाग 10, 11, 12 में जो है सिंधु हॉल में वहाँ पर लगा हुआ है. और इनको मैं 100 कॉपी देता हूँ और समझा भी देता हूँ कि आपको ये डॉक्यूमेंट नॉमिनेशन के साथ भरना है. गोष्टी असतात त्याची चेकलिस्ट सांगितलं, त्याची चेकलिस्ट लावून त्यांच्या कार्यालयासमोर मी लावायचं होती सांगितले, सगळे तशी तयार केली. उद्यापासून ते कसं प्रसिद्धी देतील त्याला. आज आम्ही आमच्या राजकीय प्रतिनिधी आहे यांचं प्रशिक्षण घेतलं आहे की फॉर्म कसा भरावा, आचारसंहितेचं कसं पालन करावं, या बाबतीत प्रत्येक आरोग्य आमच्या स्तरावर आम्ही तिथल्या उमेदवारांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. उद्या 11 वाजता नामनिर्देशित पत्र देण्याची वेळ सुरू होते, त्यामुळे उद्या 11 वाजल्यापासून त्यांना सर्व माहिती दिली जाईल. परंतु इंडिव्हिज्युअल जर आम्हाला भेटेल कोणी आला असेल तर गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि उद्यापासून तर त्यांना अधिकृत फॉर्मच दिला जातो, त्याच्यासोबत माहिती पुस्तिका दिला जाते, कुठले नमुने भरायचे ते सगळं त्यासोबत दिलं जातं. यावेळेस एक महत्वाची चेंज असं झालेलं आहे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शपथपत्र डाउनलोड करायची गरज नाही, जे नोटरी करावं लागायची 100 रुपये बरोबर. तर जो आम्हाला फॉर्म देतो त्याच्या मागेच त्यांनी सही करून आम्ही जो आमच्या 3 यापूर्वी एका अधिकारी आम्ही प्राधिकृत अधिकारी नेमतोय, आम्ही साक्षी द्यायची असते, त्यांनी त्याच्यासमोर शपथ घ्यायची आणि तो फॉर्म सबमिट करायचा. म्हणजे उमेदवाराचा खर्च वाचेल. पूर्वी त्याच्यामध्ये खूप खर्च यायचा, तर तो त्यासाठी मान्य राज्यमंत्री कारवाई आता दुरुस्ती केलेली आहे आणि शपथपत्राची आवश्यकता नाही. नोटरीवर त्यांनी जे फॉर्म दिला त्याच्यावर शपथपत्र करायचं. कोणती शपथपत्र द्यायची ती एकच सांगा ना. शपथपत्र एकाच याच्यावर 5-6 दिलेले आहेत. म्हणजे 12 सप्टेंबर 2001 यानंतर तिसरा अपत्य नाही आहे. त्याच्यानंतर तो अनधिकृत बांधकाम करणार नाही केलं तर तो अनर्हळी होईल. 30 दिवसामध्ये त्यांनी निवडणुकीचा खर्च केलेला पाहिजे अशीच ते आहेत, त्यानुसार त्यांनी शपथ करायची. निवडणूक नियमात उद्या आकारण्यासाठी जेव्हा होतो तर रोज 11 ते 3 असं नामनिर्देशित पत्र विक्री आणि स्वीकारणं असा टायमिंग आहे. तो टायमिंग संपल्यानंतर प्रत्येक मान्य निवडणूक अधिकारी तालुक्यात वगैरे आहेत त्यांच्याकडे काही नमुना असतो आमचा, त्यामध्ये आम्ही सेंट्रलाइज माहिती याच्याकडे पाठवणार की आमच्या प्रभाग वाईज किती नामनिर्देशित पत्र आहेत, त्यानुसार मान्य आयुक्त महोदयाच्या वतीने तुम्हाला सर्वांना तो रोज प्रसिद्ध केला जाईल. मालमत्तेचा उमेदवार तो जेव्हा नामनिर्देशित पत्र आमच्याकडे सबमिट करतो त्यानंतर आमची पद्धत अशी आहे नियमानुसार की त्याची झेरॉक्स कॉपी शपथपत्राची आम्ही नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करतो. मतमोजणी एकाच ठिकाणी होणार, ईव्हीएमचं प्रिपरेशन एकाच ठिकाणी होणार,
त्या ज्या आमचे मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी जाणार आहेत ते सगळं SDM ऑफिस या ठिकाणी होणार. सर 5:30 नंतर मुदत संपते. त्याच्यानंतर म्हणजे समजा क्यूमध्ये लोक उभे असतात तर कमसे कम 500 ते 600 आम्ही ह्या विधानसभाला बघितले. मग ते नियोजन तुम्ही कसं केले, कारण की ती क्यू पूर्ण म्हणजे बाहेरपर्यंत जाते, तर ते नियोजन कसं केलं? यासाठी माननीय आयुक्त महोदयांनी राजकीय प्रतिनिधीची मीटिंग घेतली होती या स्टॉपमध्ये आणि त्यांना आवाहन केलं आहे की आपण पण जेव्हा प्रचार करायला जातो तेव्हा लोकांना याबाबत कल्पना द्या की यावेळी जी निवडणूक आहे ती 4 सदस्यांची आहे. त्यामुळे एका मतदाराला 4 वेळेस बटन दाबावं लागणार आहे. त्यासाठी 45 सेकंद लागतात. त्यामुळे ही बाब विचारात घेऊनच माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे एका केंद्रावरची मतदार संख्या कमी केली आहे, 800 पर्यंत झालेली आहे. त्यामुळे आपली मतदान केंद्र वाढलेली आहे. त्यासोबतच महापालिकेचे जे प्रेस डिपार्टमेंट आहे, माहिती जनसंपर्क यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये आयशी केली जाणार आहे. आपल्या बाबतीत पण आमची विनंती आहे की आपण लोकांपर्यंत हेच पोहोचावं की 5:30ची वाट न बघता नागरिकांनी दिवसभर जेव्हा वेळ मिळते त्यावेळी ते मतदान करावं, जेणेकरून ते सुरळीत पार होईल आणि विविध मुदतीमध्ये संपेल. पण समजा लाईन लागलीच तर शेवटचा जो मतदार असेल त्याला लास्टपासून पहिल्यापर्यंत आम्ही नंबर देत असतो आणि त्यानुसार आम्ही मतदान घेतो. हल्ला मुलं होणार म्हणून सुरक्षा असावी, हे थोड्याफार ज्या गोष्टी असतात त्याचा अवघड आपण त्याबद्दल. मॅडम कॅन्डिडेटला शौचालयाच्या दाखल्याला खूप त्रास होत आहे असे आमच्याकडे भरपूर म्हणजे कंप्लेंट्स आले. आता आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं डिसेंट्रलाइज केलेलं आहे. आपले SI मार्फत आपले मुख्य जे आहेत त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे प्राथमिक कडून त्यांचं त्या प्रभागात तिथे चालू आणि नियमामध्ये सुधारणा पण केलेली आहे. त्यांनी एक तर प्रमाणपत्र आणलं पाहिजे तो स्वतः घोषित करत असेल माझ्याकडे टॉयलेट आहे त्याची जबाबदारी ते सुद्धा आम्ही स्वीकारतो. पण जर ते पुन्हा सिद्ध झालं त्याच्या टॉयलेट नव्हतं मग तो डिस्क्वालिफाय होईल नंतर जाऊ. म्हणून शक्यतो उमेदवार काय करतात ते घेऊनच टाकतात. झोपडपट्ट्यांमध्ये घरं लहान आहेत, घरांमध्ये शौचालय नाही आहेत, तर ते सार्वजनिक शौचालय वापरत असल्याबाबत त्यांनी सोयी प्रमाणपत्र द्यायचं. काय एका मशीनवरती किती उमेदवार? आता ते आपण डिसाइड करू ना आपण आणलेली आहे, काही बेसिक प्रश्नही आपण सांगितलं उत्तर दिलेले आहे. आता वेळोवेळी जे काही आपल्याला होईल जे काही घडतील गोष्टी त्या आपण तुम्हाला त्या पद्धतीने अवगत करत जाऊ. ती डिपार्टमेंटला टोल्ड व्हेरी स्ट्रिक्टली की त्या पद्धतीने लवकरात लवकर बोला. मॅडम एक प्रश्न आहे, अमरनाथला आदर्श आचारसंहिता लागते तरी पण बॅनर हे लागलेले होते, तर ह्याची जरा प्रिकॉशन म्हणजे कसं? आता आपल्याला तुम्ही बघितलं असेल आपण खूप स्ट्रिक्ट ड्राईव्ह घेतली होती, सगळे बॅनर मुक्त आपण असं काय केलं होतं ते तसंच आहे आणि ह्याच्या पुढेही ते तसंच राहणार आहे. म्हणजे याची तरी काळजी आम्ही घेतोय आणि असेल तर मग ते परमिशन घेऊ. परमिशन असल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागली ना तर सगळे काढायला लागतात. ते आता ते सगळं राहू आपण असं शाळेचा दिवस आहे आणि त्या शाळेमध्ये आपण मतदान विद्यार्थ्यांच्या संदर्भात काय करणार, तो अभ्यास कधी केला आपण ते कसं काय म्हणतात